मुलगा शिशिव अंत्यसंस्कार करणार। करुणा मुंडेकडून कोर्टात धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र सादर, तर करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र खोटं, धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा। कोकाटेंच्या विधानाच्या 24 तासांनंतरही अजित पवार अनभिज्ञ, कोकाटे नेमकं काय बोलले माहीत नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया, शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य। वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मंजुरी, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी, अनेक कार्यक्रमांनाही हजेरी। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी अहवालानुसार कारवाई होईल। दोन्ही मुलींच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। बुलढाण्यात अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड, पोलिसांकडून रक्कम जप्त, संशयित कार चालकाची चौकशी सुरू। नागपुरातील मोर भवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार, 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीलंका